बरं आई, जान्हवीचा फोन आला होता. ती म्हणाली रात्री घारगे करूया. एकदम घारग्यांची कशी आठवण झाली तिला? कुणाच ठाऊक, खावेसे वाटतात म्हणाली. घारगे खावेसे वाटतात? आई, जान्हवीला घारगे खावेसे वाटतात. वंच घारगे खावेसे वाटतात जान्हवीला. अगं मग त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? म्हणजे तसं काही नसेल ना, डोहाळे वगैरे? तसं काही असेल तर आपल्याला पहिल्यांदा कळेल. आई तुम्ही करा ना, किती वर्ष झाली तुमच्या हातचे घारगे नाही खाल्ले. लक्ष्मीकांत भाऊजी होते तेव्हा तुम्ही नेहमी करायचं, त्यांना खूप आवडायचे ना. आज जान्हवीसाठी करूया. हा करूया ना. दोन वाट्या खिसाला एक वाटी गुळच घेतलायस ना शरयू? हो आई. का असं का? 2 वाट्या किस आहे ना, मग 2 वाट्या गुळ असं करा. अरे करा काय, प्रमाण ठरलंय त्याचं. मला नाही हेच आवडत नाही माहिती ना. सगळं ठरल्यावर हुकूम करायचं, जरा म्हणून काही नवीन करून बघायचंच नाही. हेच प्रमाण वापरून केलेले घारगे आवडीने खातोस तू. आजही करायला लावतोयस. करायला लावले नाही, करतोय मी स्वतः. आणि म्हणूनच मी ते एकदम वेगळे करणार आहे बघ. घाला 2 वाट्या गुळ घाला. अहो पण आता वरून कसा गुळ घालणार त्यात? तू न उगाच शंका काढू नको. आण 2 वाट्या गुळ आणि डायरेक्ट कणकेतच घालतो. आण. अरे बाबा, अशानेच वाया जाईल सगळं. असे नसतात करायचे घारगे. आई मग मला जास्त गोड खायचे. अरे आधी सांगायचं ना. थांबा थांबा जरा थांबा, आधी खाऊन बघा कसं झालंय ते आणि मग गुळ घाला. हे घ्या. कसं आहे? खूप गोड. आहेत ना गोड आता, मग आता नको घालूस गोड. याला काय अर्थ आहे? मी घालणार. अरे किती गोड खाशील, डायबिटीस होईल अशानं. मग बरंच आहे ना, एकदा डायबिटीस झाला की सगळं गोड खाणं आपोआप बंद होईल. सो आत्ताच सगळं गोड खाऊन घेतो. काय घाल बघत काय बस. तू ना अतिरेकी आहेस. गोड तर टोकाचं गोड, नाहीतर तिखट तर जहाल तिखट. तूच म्हणतेस ना, कुठलीही गोष्ट अर्धवट सोडू नये, टोक गाठावं. माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढ तू. चुकीचं काय ते? आई टोक गाठण्यात, स्वतःला चॅलेंज करण्यात एक नशा असते, मजा असते, मजा. कांता, सगळं असं मजा म्हणून घेऊन चालत नाही रे राजा. संयम खूप महत्वाची गोष्ट असते. आई, अतिरेक नेहमीच वाईट नसतो. माझं काय होतं माहिती का, मला एखादी गोष्ट करावीशी वाटली ना की मी काही काळ ती झपाटल्यासारखी करतो. मग हळूहळू माझाच त्यातला इंटरेस्ट कमी होत जातो. थोडक्यात काय, अतिरेक करावा, एखाद्या गोष्टीचा कंटाळा येऊ द्यावा, मग आपलंच मन उडतं आपोआप. तुम्हा मुलांचं लॉजिक मला कळत नाही रे बाबा. पण तुला काय म्हणायचं ना ते कळतंय मला. आई, डोंट वरी, मी गोड खाणं बंद करीन. गुड. पण उद्यापासून आत्ताचे घारगे मी कसे करतो बघ, एकदम पक्के गोड. तुझं तर काही कळतच नाही मला.
आई आई काय ग? काय झालं, हसतेस का तू? मी हसत होते. हो आई, तुम्ही एकट्याच हसत होता. काय झालं? नाही, काही नाही. बर मग काय वाटतं तुला, करूया ना घारगे रात्री? मी करते ना हवं तर, तू आराम कर. चल इंदुवहिनी. बेबी, काय ग? आज घारगे मी करते. पक्की गोड. आणि मुख्य म्हणजे पिंट्याच्या म्हणण्यानुसार तो स्वतः अधिक मेहनत करणार आहे. म्हणजे जावई बापू आहेत, त्यांचा अनुभव आहे, तो कामी येईल. काही कामं परस्पर होत राहतील, पण आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही असा त्याचा समज नाहीये बरं का. हे ऐकून खूप छान वाटलं. तेव्हा आता तू सांग, म्हणजे जावई बापू गोखले गृह उद्योगामधून बाहेर पडल्यानंतर पिंट्या बरोबर पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू शकतील का? तू विचार करायला वेळ घे हा भरपूर. म्हणजे तसा महत्वाचा निर्णय आहे, त्यामुळे तो घ्यायला वेळ हा लागणारच. नाही, तसं नाही. मला आत्ता जाणवतंय मी सगळ्या गोष्टी आधीच बोलायला हव्या होत्या. म्हणजे त्यावेळी सगळं सांगून टाकायला हवं होतं. म्हणजे हा विचार इतका पुढे गेलाच नसता. म्हणजे आई म्हणजे श्री आणि आईजी मध्ये जे वाद होते ते आता मिटलेत. बाबा श्री परत आलाय घरी आणि गोखले गृह उद्योगामधून बाहेर पडण्याचा तर प्रश्नच येत नाही. वा, हे छानच झालं की मग. अरे देवा, आत्ता कुठे हा काहीतरी करायला निघत होता, नेमकं त्याच वेळेला तुझ्या घरातलं टेन्शन संपायला हवं होतं. कला, अगं तू काय बोलतेस? हे बोलताना जरा विचार करून बोलत जा. जान्हवीच्या घरातलं वातावरण बदलतंय ही आनंदाचीच बातमी आहे ना. काय आई आहेस का कोण आहेस तू? बाबा तुम्ही शांत व्हा, असू दे. अहो आई अशी पटकन बोलून जाते, तिच्या मनात काही नाही राहत. आपल्याला माहितीये ना तिचा स्वभाव. माझ्या स्वभावाची काळजी करण्यापेक्षा पिंट्याच्या भविष्याची काळजी करा. आता पोरगा काय करेल हो? हे बघ जानू, तुझ्या घरातलं वातावरण अगदी घटकेला जरी बदललं ना तरी माझं काहीही बिघडत नाही. पण माझ्या पोराचा व्यवसाय हा त्याच्यावर अवलंबून होता ना. आता काय करेल पोरग? बरं, मोठी बहीण म्हणून तू त्याला जर काही मदत करशील अशी आम्ही अपेक्षा केली तर त्यात काय चुकलं आमचं? नाही आई, तुमचं काही चुकलेलं नाहीये. अगं पण श्री गोखले गृह उद्योगामधून बाहेर पडत नाहीये म्हणजे पिंट्याचा व्यवसाय संपला असं आहे का? आणि त्याला कशी मदत करता येईल याचा विचार करतेय मी. पिंट्या, मी बोलते तुझ्याशी नंतर. अगदी हो का? आता मला काय माहित तुझ्या मनात काय काय चाललंय ते. कसं माहित असणार? माहित करून घेण्याआधीच तोंडाचा पट्टा सुरू करायचा. वाईट सवय तुला ही कला. बाबा प्लीज आता तुम्ही नका ना बोलू. जानू, आता तूच मार्गी लाव बाबा ह्या पोराला, नाही तर पोरग हातचं जाईल आपल्या. मी म्हणाले ना मी बोलते त्याच्याशी. आजच बोल, नाही तर तू बाई उगवशील पुढच्या पौर्णिमेला आणि बिचारा पोरगा वाट बघत बसेल. आणि आता तू काय मोठ्या घरची झालीस, आमचे सगळे प्रॉब्लेम तुला छोटेच वाटणार. पिंट्या, आपण बाहेर जाऊन बोलूया.
का इथे बोला ना. जाऊ दे त्यांना बाहेर. इथे फक्त तूच बोलतेस आणि निरर्थक बोलते. आई ताई आपण बाहेर बोलूया. चल. बाबा येते. ये सावकाश जा. हो येते आई. आमच्या समोर बोलायला काय होतंय ना, बाहेर जाऊन कशाला बोलायचं. आणि मग मी काही बोलले की मग तुम्ही माझ्यावरच डाफरता. इथे प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, मी मात्र सगळ्यांचा विचार करत बसते आणि सगळे मलाच बोलतात. मी म्हंटल नव्हतं, नाही उचलत आहे ती फोन. हो ना, लाल भोपळा आणायला म्हणून गेली, अजून आली नाहीये. तिला जाऊच द्यायला नको होतं. अगं ती म्हणाली मी जाते, मी काय तिला हात धरून घरी बसवायचं का मग? आणि अशी सक्ती करून नाहीच चालणार ना. नाही आणि इच्छाही नाहीये ग, पण सध्या तर तिचं वागणं बघता हे सगळं करावं लागणार आहे आपल्याला. बेबी वंस तिला नाही आवडणार ते. इंदू वहिनी, तुला आवडतंय का तिचं वागणं? बेबी, अगं मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला सांग. ती तिच्या मनासारखं वागते आणि आपण तिच्या बाबतीत आपल्या मनासारखं वागतोय. पण शरयू तिच्या मनाप्रमाणे वागतेय का? म्हणजे मला असं म्हणायचंय की तिला असं वागायला कुणी भाग तर पाडत नसेल ना. शक्यता आहे. शरयूची ना जरा जास्तच काळजी वाटते, ती पटकन वाहवत जाते. हो ना, आणि त्यात ती फोनही उचलत नाहीये. कुठे गेली असेल देव जाणे. हो ना, सगळाच खोळंबा होऊन बसलाय. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा जान्हवीनी काहीतरी खायची इच्छा व्यक्त केली. ती बिचारी इतकं करते आपल्यासाठी, आपण एवढीशी इच्छा नाही पूर्ण करू शकणार तिची. का नाही? शरयूने भोपळा आणला नाही म्हणून घरात घारगे होणार नाहीत का? मी घेऊन येते ना ताई, 10 मिनिटात येते. रिक्षाने जा आणि फोन घे बरोबर. तुम्ही पण येता का? चला लगेच जाऊन येऊ. जा इंदू, तू पण जा. बरं. या शरयूचं काहीतरी करायला हवं. तू म्हणतेस ते खरंय. तिचं भाजी आणायला जाणंच बंद करायला हवं. दुसरा पर्याय नाही. ताई त्या फायनान्सरचं एवढंच म्हणणं आहे की जर भाऊजी तयार असतील तर तो पैसे घालायला तयार आहे. का काय ताई, साहजिक आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की भाऊजी या बिझनेस मध्ये आले तर तो बिझनेस उत्तम होणार. आणि तसं पण याआधी मी काही फारसं केलेलं नाहीये, त्यामुळे माझ्यावर पटकन कोणी विश्वास कसा टाकेल. बरं, नाव काय फायनान्सरचं? ताई ते सगळं सांगतो ना मी तुला नंतर सविस्तर. आता असं वाटतंय मला की आपण लवकरात लवकर त्या फायनान्सरला कळवलं पाहिजे, कारण ऑलरेडी बरेच दिवस थांबलाय का तू. म्हणजे 1-2 दिवसात त्याला नाही कळवलं ना तर मे बी तो हातचा निघून जाईल असं वाटतंय मला. पिंट्या, असा कुठला माणूस आहे जो तुझ्यासाठी पैसे घेऊन बसलाय रे? हे बघ पिंट्या, बिझनेस करण्यासाठी ट्रान्सपरन्सी फार गरजेची असते. आणि तुला काय वाटतं श्री हे प्रश्न विचारणार नाही? अरे त्याच्या खूप ओळखी आहेत. या माणसाचं बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा, या सगळ्या गोष्टींचा विचार करणार श्री. आणि ते गरजेचंही आहे ना. हे बघ पिंट्या, अरे आम्हाला तुला मदतच करायची आहे, त्यात शंका नाहीये. मी स्वतः बोलीन श्रीशी, पण त्याआधी या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवी. ताई तू बोलणार म्हणजे माझं काम होणारच. मी फायनान्सरला हो म्हणून कळवून टाकू? पिंट्या, अरे होणारच असं नाहीये. श्री आणि मी नवरा बायको असलो तरी सुद्धा आम्ही गृहीत नाही धरत एकमेकांना.
मी त्याच्याशी फक्त बोलीन. अंतिम निर्णय हा श्रीचाच असणार. ठीक आहे, मग ऍटलिस्ट लवकरात लवकर बोलून तरी घे भाऊजींशी. म्हणजे डोंट वरी, मी उद्याच बोलते त्याच्याशी. आणि रिलॅक्स, जे होईल ते चांगलंच होईल. येऊ मी. बाय. बाय. एक्सलंट. मी तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट पाठवून देतो. थँक्यू व्हेरी मच. यू वेलकम. साहेब आपली गाडी? नाही, मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलंय जरा दुसरीकडे पार्क कर. इकडे पार्किंग नाही मिळालं त्याला. मी फोन करतो त्यांना. हा सोनावणे, हा माझं काम झालंय. तुम्ही मला जिकडे सोडलं होतं ना, हा तिकडे या ना. हा हा या 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 या. हो येतात. पण साहेब तुम्ही स्वतः आमचं युनिट बघायला आला तर फार बरं झालं. हा नाही, त्यात काही फार विशेष नाहीये. माझं कामच आहे ते. आणि आपला माल कुठे I'm sorry. साहेब तुमची गाडी आहे. सोनावणे, लागला लागला लागला. उचलते का? नाही ग, उचलत नाहीये. नाही उचलते फोन. काय करावं आता? हाय, हे काय श्री नाही आला? नाही. कसला मस्त वास येतोय. काय केलंय? तूच म्हणालीस ना घारगे करा म्हणून. हा हो हो हो. अय्या, लगेच आजच केलेत? हो. बघून आई, एक घास भरवा ना. म्हणजे मी हातपाय धुवून येते आणि मग लगेच खायला बसते. पण आता एक घास. आहा हा, स्वर्ग. किती मस्त खुसखुशीत झाले आय्याजी, मस्त. काय झालंय? आय्याजी, आय्याजी, आई काय झालंय? काही नाही ग, शरेशची काळजी वाटते. कुठे आई घरी नाही आल्यात? तुझा फोन येऊन गेला तेव्हापासून भोपळा आणायला गेलीये ती. अजून आलेली नाही. आमचा भोपळा आणून घारगे करून खाऊन सुद्धा झाला. फोन करून पाहिलात का? अगं फोन उचलतच नाहीये ती. अगं रात्री अपरात्री कुठे शोधायला जायचं तिला? आणि आजकाल असं ऐकायला मिळतंय की काळजी वाटते शरीयूची. त्यात शरीयू अशी धांदरट.
तिला काही झालं तर पत्ताही लागायचा नाही आपल्याला. लहान मुलांची वागतात ना तसं वागायला हवं हिच्याशी. इतक्या वाजता गेलीस ना मग इतक्या वाजता परत यायलाच हवं. नाही काही नाही, तिला येऊ देत घरी, मी बोलणारच आहे तिच्याशी. नको ग बेबी. अगं दरवेळेस तुम्ही मलाच का अडवता? तिचं वागणं सुधारायला तिला का नाही सांगत? हे नेहमीच झालेलं आहे. आता श्री आलाय तर ही घडी विस्कटतीये. बेबी पण तुझी भीती वाटते ग. जरा एखादा शब्द इकडचा इकडे झाला आणि वहिनी मी काही तिची शत्रू नाहीये ग. काळजीपोटीच बोलते ना मी हे सगळं. हल्ली अनेकदा संध्याकाळचा हा प्रकार घडतो. या सगळ्याला काहीतरी तोडगा नको का काढायला? आणि समजा तिच्या कलानी घेतलं आणि काहीतरी भलतच घडलं तर कोण जबाबदार राहणार? नाही, असं काही होणार नाही. माझा निरोप सांगा शर्वीला. ह्या पुढे तिनं भाजी घ्यायला जायचं नाही. आणि मला न विचारता घराबाहेर पाऊलही टाकायचं नाही.